एक महत्वाची बातमी मुंबई उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे। उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाली तर स्वतः उज्ज्वल निकमजी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। सगळ्यात आधी उज्ज्वल निकमजी आपलं खूप खूप स्वागत आहे TV9 मध्ये आणि आपलं अभिनंदन उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल। काय प्रतिक्रिया? धन्यवाद। निश्चित भारतीय जनता पक्षाने मोठी जबाबदारी माझ्यावरती टाकलेली आहे। त्याकरता मी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, पक्षाचे अध्यक्ष नड्डाजी, महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळेजी, तसेच महाराष्ट्र उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मुंबई प्रदेशचे भाजपचे अध्यक्ष आशिषजी शेलार यांचा मी मनपूर्वक आभारी आहे। मला ही पूर्ण कल्पना आहे की राजकारण हे नवीन क्षेत्र मला आहे, परंतु माझे प्रामाणिक प्रयत्न हेच असतील की या देशातील कायदा सक्षम आणि या देशात जे कोणी या देशद्रोहीचे काम करतील त्यांच्या विरुद्ध कायद्याची कठोर अंमलबजावणी व सामान्य माणसाला, गरीबाला लवकर न्याय कसा मिळेल याचे प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे। एवढंच या क्षणी आश्वासित करतो। ही जबाबदारी मोठी आहे यात शंका नाही आणि महाराष्ट्रातील जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की जी भाजपाने जी माझ्यावरती जबाबदारी टाकली आहे ती जबाबदारी पूर्ण माझ्या ताकदीनिशी मी निभावण्याचा प्रयत्न करेल आणि ईश्वर मला तशी शक्ती देईल आणि त्याचप्रमाणे मी आपले देखील सगळ्यांचे सहकार्य, महाराष्ट्र जनतेचा आशीर्वाद मी मागत आहे। एवढंच या निमित्ताने सांगतो। नक्कीच उज्ज्वल निकमजी, खरं तर विजयासाठी हा आव्हानात्मक असा मतदारसंघ आहे आणि एका नवख्या उमेदवारावर आता भाजप आजमावते, त्यामुळे हे एवढं मोठं शिवधनुष्य कसं तुम्ही पेलणार? कारण तुमच्या समोर वर्षा गायकवाड असणार आहेत। नाही, वर्षाताई आहेत याची मला कल्पना आहे, त्यांना राजकीय अनुभव याची मला कल्पना आहे, परंतु माझा जन्म हा हनुमान जयंतीला झालेला आहे। त्याच्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे की आव्हान कसं पेलणार, तर मी आतापर्यंत मुंबईमध्ये अनेक महत्वाचे खटले चालवले, त्यामध्ये देशाची सुरक्षितता, देशाचं सार्वभौमत्व आणि त्याचप्रमाणे संघटित गुन्हेगारीला या मुंबापुरीला वाचवण्याचे मी प्रामाणिक आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये मी फिरलेलो आहे। त्यामुळे कुठलंही आव्हान स्वीकारण्याची माझी तयारी आहे, कारण जळगावच्या कडक अशा उन्हाळ्यात मी वाढले। नक्कीच उज्ज्वल निकमजी, खरं तर राजकारण करणार नाही याची ग्वाही मात्र निश्चित देतो। नक्कीच आतापर्यंत आम्ही तुम्हाला अनेक देशविरोधी कारवायांमधील अतिरेक्यांना शिक्षा होण्यासाठी तुमचा रोल असा खूप मोठा असलेला आम्ही पाहिलेला आहे। आता तुम्ही राजकारणात पाऊल टाकताय, काय विचार घेऊन तुम्ही राजकारणात येताय? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राजकारण हे जरी मला नवखं फील्ड असलं तरी मी जी माझ्या लहानपणापासून मी अभ्यासू वृत्ती जोपासली आहे त्या वृत्तीनुसार मुंबईमध्ये काय प्रश्न आहेत, ज्वलंत प्रश्न आहेत, विशेषतः मध्य मुंबई, उत्तर यामध्ये काय अडीअडचणी आहेत या मी प्रामाणिकपणे समजावून घेण्याचा प्रयत्न करेल। त्या प्रयत्नांना पार्लमेंटमध्ये, लोकसभेमध्ये त्याचा पाठपुरावा करेल आणि माझ्या कृत्यामुळे या देशाच्या पंतप्रधानांना, मोदी साहेबांना आणि या भाजप पक्षाला कशा रीतीने माझी मदत होईल याचा मी निश्चित प्रयत्न करणार आहे। नक्कीच सर्वपक्षीय नेत्यांशी तुमचे चांगले संबंध आहेत, नेमक्या कोणत्या प्रचाराचे मुद्दे घेऊन तुम्ही या रिंगणात उतरणार आहात? नाही, हे यावेळेला फार प्रीमॅच्युअर होईल। मी कुठले प्रचार मुद्दे सांगणार, करणार, सविस्तर आपल्याशी सगळ्यांशी बोलेल नंतर, पण या क्षणी एवढंच सांगतो की राजकारण जरी नवीन असलं तरी राजकारणाचा मी कुठेही वापर करणार नाही आणि राजकारणातून समाजहित आणि बलवान भारत, आज देशाची प्रतिमा ही संपूर्ण जगात एक वेगळी झालेली आहे, याकडेच माझं प्रामुख्याने लक्ष राहील। पूनमताईंचं देखील सहकार्य मी घेणार आहे
कारण पूनमताईंचे आणि आमचे संबंध माझे पारंपरिक पूर्वीपासूनचे आहेत. कैलासवासी स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांचा खटला मी ताकदीने चालवला होता आणि त्या पूनमजी यांचा निश्चितपणे मी अभ्यासू वृत्ती देखील बघितलेली आहे. त्यामुळे या खटल्यामध्ये याच्या संपूर्ण प्रकरणामध्ये पूनमजींकडनं मी 10 वर्ष त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यामुळे त्यांना या मतदारसंघात काय प्रश्न आहेत, त्या ज्वलंत कुठले प्रश्न आहेत, त्यांच्याकडे कुठल्या प्रायोरिटीने बघितलं पाहिजे याचं देखील मी त्यांच्याशी सल्ला मसलत करेल. आणि मला खात्री आहे की पूनमजी देखील त्या बाबतीत मला सर्वोपरीने मदत करतील. नक्कीच. खूप खूप धन्यवाद तुम्ही TV9शी बोललात त्यासाठी आणि पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन उमेदवारीबद्दल.